या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. लातूरच्या जनतेचे कोट्यावधी रुपये घेऊन पळालेल्या पिस्तुल्या महाराजाला तातडीनं अटक करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि हडप केलेले पैसे परत मिळवा, या मागणीसाठी लातूरमध्ये गेला आठवडाभर दोन विविध संस्थांनी मोठी आंदोलनं केलेली आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी लातूरच्या गांधी चौकामध्ये भव्य आंदोलन केलं. प्रचंड प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळाला आणि प्रदीप पाटलांचं आंदोलन चालू असताना आता या पिस्तुल्या महाराजावर गुन्हा दाखल होईल अशी चर्चा लातूरात सुरू झाली, मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी वारकरी कृती समिती, ज्याचे प्रमुख श्याम बरोरे, आरडले वगैरे मंडळी आहेत, या सगळ्यांनी 2 दिवसाचं उपोषण महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या शेजारी लातूर मध्ये केलं. या उपोषणाला लातूर जिल्ह्यातल्या 5000पेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. निदान आता तरी या पिस्तुल्या महाराजावर गुन्हा दाखल होईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र पोलीस प्रशासनाने असो किंवा जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाऊन कोणाची भेट घेतल्याची बातमी हाती आलेली नाही. नेमकी काय परिस्थिती आहे? लातूरचे पोलीस असतील किंवा आंदोलक असतील किंवा वारकरी संप्रदायातले काही मान्यवर मंडळी असतील, हे पुढे येऊन काय नेमकं करतात, या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. मी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे 2 संघटनांनी आंदोलनं केली. आंदोलनं यासाठी केली, बघा, ही सुद्धा ऐतिहासिक गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये लातूरमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे किंवा लातूरला पादुका दर्शन सोहळ्यामध्ये किंवा वारकऱ्यांच्या कुंभमेळ्यामध्ये लातूरच्या जनतेने हजारो रुपये आपल्या खिशातून या कामासाठी दिले. कोट्यावधी रुपये असा शब्दप्रयोग आपण करू. आणि हा सारा पैसा पिस्तुल्या महाराज नावाचा किशोर शिवणीकर आणि त्याचे काही साथीदार, तो एकटाच नाहीये, त्याच्यामध्ये 5-6 साथीदार आहेत, या सगळ्यांनी मिळून या लातूरच्या सगळ्या संप्रदायावर प्रेम करणाऱ्या, ज्ञानोबा तुकोबावर प्रेम करणाऱ्या, पंढरीच्या पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या या सगळ्या लोकांनी दिलेले पैसे गायब करून टाकले. अगदी कसला हिशोब दिला नाही. पत्रकार परिषद घ्या, आम्ही तिथे येतो, हिशोब देतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. परंतु प्रत्यक्षात लोकांना पटेल, लोकांच्या समोर स्वच्छपणाने येईल की एवढे कोटी रुपये जमले, एवढा खर्च झाला आणि हा शिल्लक निधी आहे, असं म्हणण्यासाठी मात्र कोणीही पुढं आलं नाही. पिस्तुले महाराज एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलले की मी येणार आहे, मी पत्रकार परिषद घेणार आहे वगैरे, पण छोटे माऊली आले, पण ते काही स्वतः त्या पत्रकार परिषदेला उपस्थित झाले नाहीत आणि त्यांनी कसल्याही पद्धतीचा हिशोब दिला नाही. लातूरचा हा जो कुंभ होता किंवा लातूरचा हा पादुका दर्शन सोहळा होता, हा महाराष्ट्रात नाही तर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. आपण अनेक मंडळी, अनेक वर्तमानपत्र वाचतो, टीव्हीच्या बातम्या वाचतो, मोठे युट्यूबर्स आहेत, त्यांची विश्लेषणं वाटतो, तेव्हा ऐकतो, तेव्हा लातूरच्या या मेळाव्यामध्ये या अत्यंत पवित्र अशा वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार घडतो याची चर्चा देशभरामध्ये झालेली आहे. परंतु आज तारखेपर्यंत अनेकांनी लातूरच्या MIDC पोलीस स्टेशन मध्ये या पिस्तुल्या महाराजांच्या विरोधामध्ये फिर्याद दिलेली आहे. SP साहेब श्री तांबे साहेब यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या निदर्शनात सर्व प्रकार आणून दिलेले आहेत. त्यांना पूर्णपणे जो कागदपत्र असतात, फाईल असते आरोपांची, त्याचे पुरावे असतात, हे सगळे जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दिले. त्यानंतर ते MIDC पोलीस स्टेशनचे PI किंवा पोलीस निरीक्षक साहेब समाधान चौरे साहेब यांच्याकडेही सगळा हा जो प्रकार घडलेला आहे, हा जो गुन्हा घडला आहे, या गुन्ह्याच्या संदर्भातली कागदपत्र आणि एक ऍप्लिकेशन त्यांच्याकडे सुद्धा दिले की तातडीने यांच्यावर गुन्हा दाखल करा, या पिस्तुल्या महाराजांना पकडून आणा आणि त्यांच्याकडनं ही सगळी रक्कम हस्तगत करा, अशी मागणी सगळे वारकरी संप्रदायातले प्रमुख, या मेळाव्याचे आयोजक, ही सगळी मंडळी करतायत. परंतु प्रशासन मात्र अजून काय दस का मस होत नाही. का होत नसावं?
पुरावे म्हणाल तर एवढे मोठे पुरावे. काल परवाच मी श्याम बरोबर यांची मुलाखत केली. त्यांनी सांगितलं आपल्या मुलाखतीमध्ये की माननीय पोलीस निरीक्षक साहेब समाधान चौरे साहेब यांनी ज्या ज्या गोष्टी मागितल्यात पुरावे म्हणून त्या सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग एवढं सगळं असताना एखादा सामान्य नागरिक जर सामान्य गुन्हा केला 4-5 हजार रुपयाचा, तर त्याच्यावर पटकीने गुन्हा दाखल होतो. एका ऍप्लिकेशनवर चौकशी न करता गुन्हे दाखल होतात. आणि एवढा मोठा फ्रॉड, एवढा मोठा भ्रष्टाचार, एवढी मोठी फसवणूक लातूरकरांची एखादा व्यक्ती करतो, त्याची टीम करते, त्याचे सहकारी करतात, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. या विषयावर मात्र लातूरमध्ये आता आश्चर्य व्यक्त करण्यात येतं की काय काय प्रकार असावा, का गुन्हा दाखल होत नाही. मला वाटतं समाधान चौरे साहेब जे PI आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे, येत्या 1-2 दिवसामध्ये या विषयाचं काहीतरी फडच्या पडतील, निर्णय घेतील. आज दुसरी बातमी समजली की MIDC पोलीस स्टेशनने किंवा समाधान चौरे साहेबांनी या संदर्भात काही 5-6 लोकांना नोटिसा पाठवलेल्या होत्या. ते 4 असतील, 5 असतील, कमी जास्त फिगर होऊ शकेल. आणि ती मंडळी आज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या हजर झाली होती. हजर होत असताना जबाब देण्यासाठी किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडण्यासाठी हजर झाली होती. त्यांचं म्हणणंही त्यांनी मांडलं असं कळतं. आता ते काय मांडलं, आपल्या हातामध्ये कागद नाहीत, पण आज त्यांनी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडलं. बातमी ही कळाली की त्यात जे ग्रामीण MIDC पोलिसांनी ज्यांना नोटिसा दिल्या होत्या, या फ्रॉडमध्ये सहभागी आपण आहात काय किंवा याच्यात काय झालं, त्या नोटीस दिल्यानंतर त्याच्यामध्ये बजरंग काबरा नावाचा बोरगाव नकुलेश्वर या गावचे एक सदग्रस्त होते आणि तेही आज या पोलीस स्टेशनमध्ये आपलं म्हणणं मांडायला आलेले होते. असं समजतंय की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांना असं म्हटलं की मी या प्रकरणामध्ये आता सत्य बोलणार आहे. बघा काय काय घडलंय, किती पैसे कोण कोण नेलेत, कुठं कुठं नेलेत, कशा पद्धतीने फ्रॉड झालाय, हे सगळं मी आता पोलिसांच्या समोरच नाही, पोलिसांच्या समोर तर सांगणार आहेच आहे. आणि आता मीडिया सर्वांच्या समोर मी ही गोष्ट उघड करणार आहे. अशा पद्धतीची गोष्ट त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केल्याची बातमी एका तिथे उपस्थित असलेल्या काही मंडळींनी आम्हाला तातडीने फोन करून सांगितलेले आहे. खरी गोष्ट आहे की बजरंग काबरा यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो सुद्धा. प्रत्यक्षात धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा मनुष्य आहे, संप्रदायामध्ये काम करणारा मनुष्य आहे. अगदी अनेक वर्ष पायामध्ये चपला न घालता देवाधर्माच्या सर्व कार्यामध्ये सहभाग नोंदवणारा मनुष्य आहे. मला वाटत नाही की त्यांनी अशा पद्धतीच्या या प्रचंड फ्रॉड मध्ये सहभाग त्यांचा असेल म्हणून. किंवा ते पैसे मोजायला होते, ते यांच्या टीम मध्ये होते, पिस्तुले महाराजांच्या टीम मध्ये होते, गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनी काही तिथले पैसे गबाड ज्याला आपण म्हणतो ते घेऊन ते पळाले असतील असं मला अजिबात आज तारखेला वाटत नाही. परंतु आता बजरंग काबरा याने तिथे उपस्थितांना म्हटल्याप्रमाणे की मी हे सगळं सांगणार आहे, तर हे सांगितलं पाहिजे, हे बोललं पाहिजे, हे मीडियाच्या समोर येऊन बोललं पाहिजे. नाहीतर बजरंग काबरांच्या वर फार मोठा धब्बा हा लागलेला आहे. हा धब्बा त्यांनी जे सत्य असेल ते मीडियाच्या समोर येऊन पोलिसांच्या समोर जाऊन सांगितलं पाहिजे. आणि दूध का दूध पाणी का पाणी या प्रक्रियेला त्यांनी गती सुद्धा दिली पाहिजे. बघूया ते भविष्यामध्ये ते तर काय करणार आहेत. सगळ्यात मोठी अपेक्षा आहे ती समाधान चौरे साहेबांच्याकडनं. का थांबतात समाधान चौरे साहेब, किंवा त्यांना आणखीन कसले पुरावे हवे आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा प्रश्न लातूरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. केवळ वारकरी संप्रदायाचाच नाही तर देव धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम कोट्यावधी लाखो नागरिकांचा हा प्रश्न आहे. या सगळ्यांच्या भावनेला ज्या पिस्तुल्या महाराजांनी तडा दिला, ज्या पिस्तुल्या महाराजांच्या 5-6 सहकार्यांनी ज्याने की पोतेच्या पोते पैसे गायब केले असं सांगितलं जातं. पोते भरायचे आणि रात्रीच 1-2 वाजता ते पोतं गायब व्हायचं. ते कुठं व्हायचं, काय व्हायचं हा संशोधनाचा विषय. जर पोलिसांनी काळजीनं हा सगळा तपास केला तर कोण कोण किती लाखो रुपये घेऊन कुठे पळाले, कुठे या पैशाची मोजणी झाली, त्याचं कशी विल्हेवाट लागली, हे सगळं पोलिसांच्या समोर भविष्यामध्ये येईल. हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. परंतु समाधान चौरे साहेबांनी लातूरच्या जनतेला आता न्याय दिला पाहिजे, मराठवाड्यातल्या जनतेला न्याय दिला पाहिजे. जी की शेकडो किलोमीटरवरून चालत येऊन किंवा शेकडो किलोमीटरवरून येऊन या सप्ताहामध्ये सहभागी झाले आणि आपले कष्टाचे, मेहनतीचे, इमानदारीचे, प्रामाणिकपणाचे 100, 200, 500, 1000 जे ऐपत असेल त्या पद्धतीने या सप्त्याला ज्यांनी पैसे दिले त्या लोकांना न्याय दिला पाहिजे. आता जर लातूर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई नाही केली, या पिस्तुल्याला पकडून नाही आणला, किंवा या प्रकरणावर पडदा पडला गेला,
तर लोकांचा भविष्यामध्ये अशा धार्मिक कार्यावर विश्वास राहणार नाही. गावागावामध्ये आपल्या मराठवाड्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, पण मराठवाडा ही संतांची भूमी म्हणतो आपण. आपल्या प्रत्येक गावामध्ये हरिनामाचे सप्ते होतात, अनेक धार्मिक कार्यक्रम होतात, सार्वजनिक निधी जमा करूनच हे सर्व कार्यक्रम होतात. या सगळ्या गोष्टीवर नागरिकांचा विश्वास राहणार नाही. एखाद्या गावामध्ये जर एखादा हरिनाम सप्ताह घ्यायचा म्हणून गावात जर मीटिंग झाली आणि आपण सगळेजण मिळून पट्टी करून वर्गणी करून हा कार्यक्रम करू म्हटल्यानंतर लोक आता पुढे येणार नाहीत. 2 रुपये आपल्या खिशातून काढून सप्ताहासाठी खर्च करणार नाहीत, जोपर्यंत या पिस्तुल्या महाराजाला शिक्षा होणार नाही किंवा त्याच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे समाधान चौरे यांच्यावर आता खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. संपूर्ण लातूर जिल्ह्याचाच नाही तर आता माध्यमांच्या माध्यमातून हा विषय महाराष्ट्रावर गेलाय. सगळ्यांचं लक्ष समाधान चौरे साहेबांच्या कारवाईकडे आहे. कशा पद्धतीची ते कारवाई करतात, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबेजी कशा पद्धतीनं हे सर्व प्रकरण हाताळतात, लातूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळेच जे अत्यंत चांगलं काम करतात नेहमी सातत्याने, त्यांचं कौतुक होतं. ही सगळी मंडळी या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घेते, या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये बघायच्या. सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्याने या विषयावर आपण बोलत आलेलो आहोत, बोलत राहणार आहोत, शेवटपर्यंत आपण बोलत राहणार आहोत. कारण सामान्य जनता, सामान्य वारकरी, ज्ञानोबा तुकोबाचा वारकरी हा अत्यंत महत्वाचा वारकरी. लोकांच्या भावनेलाच जर कोण तडा देत असेल तर शेवटपर्यंत अशा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आपण सर्वांनी सुद्धा या कामी आपलं योगदान दिलंच पाहिजे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.